तर आता लक्षात घ्या की आपल्याला काय पाहायचं आहे. व्हिसा म्हणजे काय, पासपोर्ट म्हणजे काय, NRI, OCI, PIO असे आपण शब्द ऐकतो. जेव्हा तुम्हाला कधी संबंध येतो परदेशामध्ये जाण्याचा किंवा परदेशी व्यक्ती भारतामध्ये येण्याचा, तर त्या संदर्भात तुम्ही हे सारे शब्द ऐकता. मग त्यामध्ये व्हिसा येतो. तुम्ही कधीही म्हणता की परदेशात जायचंय, व्हिसा झाला का, व्हिसा मिळाला का, किंवा तुम्हाला कधी कधी तुमचं जर तुम्ही डिग्री केली इंजिनिअरिंगमधून आणि तुम्हाला MS वगैरे करण्यासाठी परदेशामध्ये जायचं असतं, तर मग त्याची तयारी तुम्ही आधीच करता. आधी पासपोर्ट काढून घेता, नंतर मग व्हिसासाठी अप्लाय करता. तर हा प्रकार काय असतो, पासपोर्ट म्हणजे काय किंवा व्हिसा काय किंवा त्याची गरज काय, तर हे पहिल्यांदा लक्षात घेऊयात. पहिल्यांदा आपण लक्षात घेऊयात पासपोर्ट म्हणजे काय. पासपोर्ट जो असतो तो प्रत्येक देशाचा त्या नागरिकाला मिळणारा नागरिकत्वाचा पुरावा असतो की जो आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुरावा म्हणून वापरला जातो. म्हणजे तुम्ही भारताचे नागरिक आहात, परंतु तुम्ही जेव्हा अमेरिकेत जाल तेव्हा अमेरिकेमध्ये तुम्ही भारताचे नागरिक आहात याचा पुरावा काय, तर पासपोर्ट. तुमच्याकडे भारताचा पासपोर्ट असला पाहिजे, तर आणि तरच तुम्ही भारताचे नागरिक आहात हे आंतरराष्ट्रीय पातळीवर समजलं जातं. तुम्ही जर तिथे वोटर ID घेऊन गेला आणि माझ्याकडे बघा वोटर ID आहे, मी भारताचा नागरिक आहे, चालत नाही. तिथे काय लागतो, पासपोर्टच लागतो. देशामध्ये तुम्हाला भारताचा नागरिक म्हणून जर ओळख द्यायची असेल तर पासपोर्टची गरज नाही. तिथे तुम्ही वोटर ID, पॅन कार्ड, आधार कार्ड काही वापरू शकता की ज्यावरती तुम्ही भारताचे नागरिक आहे एवढा पुरावा पुरेसा आहे. परंतु तुम्ही जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती जाता आणि तिथे तुम्हाला भारताचा नागरिक हा पुरावा द्यावा लागतो, तेव्हा तुम्हाला पासपोर्ट आवश्यक असतो. म्हणजेच पासपोर्ट हा फक्त त्या देशाच्या नागरिकालाच मिळतो. भारतीय व्यक्तीला भारताचा पासपोर्ट मिळेल, अमेरिकन व्यक्तीला त्या देशाचा पासपोर्ट मिळेल, असा प्रत्येक देशाच्या नागरिकाला त्या देशाचा पासपोर्ट मिळत असतो. आणि तो पासपोर्ट म्हणजे त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या विशिष्ट देशाचा नागरिक म्हणून असणारी ओळख असते. तर हा झाला पासपोर्ट, तो कोणालाही मिळतो. मग आता दुसरा प्रकार पाहायचा आहे, दुसरी बाब पाहायची, ती म्हणजे व्हिसा. व्हिसा म्हणजे काय किंवा व्हिसा जो आहे तो कधी लागतो. तर आता तुम्हाला जेव्हा बाहेरच्या देशामध्ये जायचं आहे, तुम्ही भारतीय आहात, तुम्हाला अमेरिकेमध्ये जायचंय, मग तुम्हाला त्याचं कारण काही असेल, तुम्हाला शिक्षणासाठी जायचं असेल, काही फिरण्यासाठी जायचं असेल, पर्यटनासाठी, किंवा तुम्हाला तिथे एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी जायचं आहे, किंवा तिथे तुमचे कोणी नातलग राहतात तर त्यांच्याकडे राहण्यासाठी जायचं आहे, किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला अमेरिकेमध्ये जायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला अमेरिकेनं परवानगी दिली पाहिजे, परमिट दिलं पाहिजे अमेरिकेमध्ये एंट्री करण्याचं. आणि हे जे परमिट असतं त्यालाच म्हटलं जातं व्हिसा. म्हणजे तुम्ही भारतीय आहात, तुम्हाला अमेरिकेमध्ये जायचंय, तर तुम्हाला अमेरिकेनं व्हिसा देणं गरजेचं आहे. तुम्हाला पासपोर्ट भारत देश देईल, पण तुम्हाला ज्या देशात जायचंय तो देश, त्या देशामध्ये राहण्याचं परमिट म्हणजेच व्हिसा देईल. तुम्हाला अमेरिकेत जायचंय, तुम्हाला अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे म्हणजे तिथलं जे काही फॉरेन डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटकडे आधी अर्ज करून अप्लाय करावं लागेल की मला या कारणासाठी अमेरिकेमध्ये एवढ्या काळासाठी यायचं आहे आणि मला त्यासाठी परवानगी म्हणजेच व्हिसा हवा आहे. अशा स्वरूपाची तुम्ही जेव्हा परवानगी मागाल तेव्हा तिथलं ते डिपार्टमेंट तुमच्या कागदपत्रांची आणि तुमच्या कारणाची तपासणी करेल, पडताळणी करेल आणि त्यानुसार तुम्हाला त्या देशाचा तेवढ्या दिवसापुरत्याचा परमिट परवानगी मिळेल त्या देशामध्ये राहण्याची, फिरण्याची, वास्तव्य करण्याची. आणि ती परवानगी म्हणजेच तुमचा व्हिसा असतो. हा व्हिसा तुमच्या पासपोर्टवरती येतो आणि तो पासपोर्ट आणि तो व्हिसा तुम्ही जेव्हा अमेरिकेमध्ये एंट्री करता, विमानतळावरती उतरता, किंवा जर तुम्ही बोटने गेला किंवा समुद्रमार्गे गेला तर ज्या पोर्टला उतरता त्या पोर्टवरती पहिल्यांदा तुमचा हा पासपोर्ट तपासला जातो, तुम्ही भारताचे नागरिक आहात, आणि मग त्यावरती व्हिसा पाहिला जातो की ज्या व्हिसावरती सगळं दिलेलं असतं की त्या देशामध्ये राहण्यासाठी तुम्हाला एवढ्या दिवसाची या कारणासाठी परवानगी मिळालेली आहे. आणि तो व्हिसा चेक केला जातो
तो योग्य आहे त्याची पडताळणी केली, मग तुम्हाला अमेरिकेमध्ये फिरता येतं किंवा त्या ठिकाणी तुम्हाला ज्या कारणासाठी तुम्ही आलेले आहात त्या कारणासाठी तुम्हाला तिथे राहता येतं. तर लक्षात आलं, हा आहे विजा. आणि दुसरा आपण त्याच्या आधी पाहिला पासपोर्ट. पासपोर्ट हा त्या देशाच्या नागरिकाला तो देश पुरवत असतो. म्हणजे तुम्ही भारतीय आहात, तुम्हाला भारताचा पासपोर्ट किंवा भारत देश पासपोर्ट पुरवेल. पण विजा मात्र तुम्हाला ज्या देशात जायचंय तो देश पुरवतो. तुम्हाला अमेरिकेत जायचंय, अमेरिका विजा देईल. तुम्हाला थायलंडमध्ये जायचंय, थायलंड त्याचा विजा देईल. तुम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये जायचंय, ऑस्ट्रेलिया तुम्हाला त्या देशामध्ये राहण्याची परवानगी देणारा विजा देईल. तर लक्षात आलं विजा. आता हा विजा जो असतो तो तुम्हाला त्या देशामध्ये जाण्याच्या अगोदर मिळवावा लागतो, त्यासाठी अर्ज करावा लागतो. परंतु काही देश यामध्ये सवलत देतात आणि तुम्हाला ऑन द स्पॉट विजा देतात. ऑन द स्पॉट म्हणजे काय, तुम्ही आधी अमेरिकेमध्ये जायचं, म्हणजे तुमच्याकडे अजून अमेरिकेमध्ये जाण्याचा परवानगी किंवा परमिट म्हणजेच विजा तुम्हाला मिळालेला नाही, तरी देखील तुम्ही अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेच्या एअरपोर्टवर उतरल्यानंतर तिथं एक सेक्शन असतो, त्या सेक्शनवरती तुम्हाला विजा ऑन अरायव्हल सर्व्हिस मिळते. म्हणजेच काय, आगमनानंतर विजा मिळणं. मग तिथं तुम्ही त्या सेक्शनला जायचं, तिथं तुमची डॉक्युमेंट द्यायची आणि मला या कारणासाठी अमेरिकेला यायचं आहे किंवा या कारणासाठी अमेरिकेमध्ये राहायचं आहे हे तुम्ही द्यायचं, डॉक्युमेंट द्यायची. तुमची 2-3 तास तुम्हाला वेटिंगला बसवतात, त्यामध्ये तुमची डॉक्युमेंट व्हेरीफाय करतात आणि तुम्हाला तात्काळ लगेच विजा त्या ठिकाणी दिला जातो. म्हणजे आधी तुम्ही भारत देशामधून अप्लाय करणार, त्यामध्ये 2-3 महिन्यानंतर किंवा काही 15-20 दिवसानंतर तुम्हाला तो विजा अप्रुव्हल मिळणार आणि मग तो विजा मिळणार, मग तुम्ही अमेरिकेला जाणार. तर यामध्ये जो वेळ असतो त्याच्याऐवजी तुम्हाला विजा ऑन अरायव्हल ही सर्व्हिस पुरवली जाते. आता ही सर्व्हिस जी आहे ती सगळेच देश आपल्याला पुरवत नाहीत. म्हणजे भारताला सध्या 59 देश, जगामधले 59 देश विजा ऑन अरायव्हल सर्व्हिस पुरवतात. थायलंड असेल, मॉरिशस असेल, तर या देशांमध्ये तुम्हाला विजा ऑन अरायव्हल ही सर्व्हिस मिळते. तसंच आपला देश देखील अनेक देशांना विजा ऑन अरायव्हल सर्व्हिस पुरवतो. म्हणजे समजा भारत देशामध्ये अमेरिकेला विजा ऑन किंवा अमेरिकन नागरिकाला विजा ऑन अरायव्हल ही सेवा पुरवली जाते. तर त्यावेळी तो अमेरिकेचा नागरिक भारतामध्ये थेट दिल्ली विमानतळ किंवा कुठल्याही विमानतळावरती उतरेल आणि तो आल्यानंतर मग त्याला भारताचा विजा मिळेल. तर अशा पद्धतीनं हा विजा ऑन अरायव्हल ही एक सेवा आहे जी परदेशी नागरिकांना पुरवली जाते. आणि ही काही सगळ्याच देशांना मिळेल असं नाही. अमेरिकेला जगातल्या 186 देशामध्ये अमेरिकन नागरिकाला ही सेवा मिळते. म्हणजे अमेरिकन नागरिक जगातले 186 देश आहेत की त्या देशांमध्ये थेट जाऊ शकतो आणि गेल्यानंतर विजा त्याला मिळेल. भारतासाठी ही संख्या किती आहे, भारतीयांसाठी ही संख्या 59 आहे. यामध्ये जर लेटेस्ट पाहिलं तर कतार या देशाने लेटेस्टमध्ये आपल्याला विजा ऑन अरायव्हल सेवासाठी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता भारतीय नागरिक कतार या देशामध्ये थेट जाऊ शकतात आणि तिथं गेल्यानंतर विमानतळावरती उतरल्यानंतर मग ते त्या विजाची मागणी त्या ठिकाणी करू शकतात आणि त्यांना मग हा विजा मिळू शकतो. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर झाले मुद्दा पासपोर्ट आणि दुसरा मुद्दा विजा ऑन अरायव्हल, या बाबी क्लिअर झाल्या. ओके, मग आता आपण थोडं पुढे जाऊयात. पुढे जाऊन आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे NRI, PIO आणि OCI म्हणजे काय. तर NRIचा लॉंग फॉर्म आहे नॉन रेसिडेंट इंडियन्स. PIOचा लॉंग फॉर्म आहे पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन आणि OCIचा लॉंग फॉर्म आहे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. आता हा प्रकार काय असतो हे लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट लक्षात घेऊयात आपण NRI. NRI म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन. म्हणजे तो व्यक्ती भारताचा नागरिक असतो, त्याच्याकडे भारताचा पासपोर्ट देखील असतो. म्हणजे तो भारताचा नागरिक आहे, त्याला पासपोर्ट देखील मिळालेला आहे आणि त्याला भारतामध्ये नागरी आणि राजकीय अधिकार सगळेच्या सगळे मिळतात. म्हणजे तो मतदान करू शकतो, निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो, निवडणूक लढवू शकतो. सगळे अधिकार जे भारतीय नागरिकाला असतात तेच या NRIला देखील असतात. मग फरक काय, फरक एवढाच असतो, तो भारतामध्ये राहत नसतो, तो परदेशात राहत असतो. कशासाठी राहत असतो तो परदेशात, शिक्षणासाठी असू शकतं, कामासाठी असू शकतं किंवा दुसरं एखादं कारण, आजारी असेल
त्या आजाराचा उपचार करण्यासाठी तो परदेशात गेला असेल तरी देखील तो राहू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल मी फिरायला ऑस्ट्रेलियाला उन्हाळ्यामध्ये गेलो आणि ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही एक 15-20 दिवसांची ट्रिपसाठी गेला, ट्रॅव्हलसाठी गेला, मग तुम्ही त्या वेळी NRI झाला का? तर नाही. ज्यावेळी भारतीय व्यक्ती 183 दिवसापेक्षा जास्त दिवस भारताच्या बाहेर राहतो तेव्हाच त्याला NRI म्हटलं जातं. जर 183 दिवसांच्या पेक्षा कमी जर दिवस तो भारताच्या बाहेर राहत असेल तर त्याला NRI म्हटलं जात नाही. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर भारताच्या बाहेर शिक्षणासाठी MS करण्यासाठी अमेरिकेमध्ये गेला एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये आणि तिथे तुम्हाला 2 वर्ष राहायचे तर तुम्ही त्या ठिकाणी NRI झाला, बरोबर आहे. तुमच्याकडे भारताचा पासपोर्ट राहील प्लस त्या देशामध्ये तुम्हाला राहायचंय म्हणून तिथल्या देशाचा 2 वर्षासाठीचा विजा देखील तुमच्याकडे असेल. पण त्या काळामध्ये तुम्ही भारतामध्ये मात्र NRI म्हणून ओळखला जाल, कारण तुम्ही भारतामध्ये राहत नाही, भारताच्या बाहेर राहताय आणि तेही किती? 183 दिवसापेक्षा जास्त. जर तुम्ही 183 दिवसापेक्षा जास्त भारताच्या बाहेर राहत असाल तरच तुम्हाला NRI म्हटलं जातं. त्यापेक्षा कमी दिवस जर तुम्ही परदेशात जात असाल आणि परत येत असाल भारतात तर तुम्हाला NRI म्हटलं जात नाही. तर लक्षात आलं, ही एक बाब आहे. दुसरी बाब, हे जे NRI जे असतात ते परदेशामध्ये राहतात, मग परदेशामध्ये त्यांना उत्पन्न काही मिळत असेल, जर ते परदेशामध्ये काम करत असतील आणि त्या कामातून त्यांना उत्पन्न मिळत असेल, मग त्या मिळालेल्या उत्पन्नाचा टॅक्स ते कोणाकडे भरतील? भारत सरकारकडे का तिथल्या ज्या देशामध्ये ते राहतात त्या देशाच्या सरकारकडे? तर लक्षात घ्या की या संबंधात एक तरतूद आहे. काय आहे? तर एखादा व्यक्ती जर की जो भारताचा नागरिक आहे, भारतीय आहे, त्याच्याकडे भारताचा पासपोर्ट आहे, पण तो भारताच्या बाहेर गेला आणि 180 दिवसांपेक्षा म्हणजे 6 महिन्यांपेक्षा जास्त दिवस तो भारताच्या बाहेर राहिला NRI म्हणून, बरोबर आहे, आणि त्याने भारताच्या बाहेर राहिल्यानंतर उत्पन्न कमावलं तर त्या उत्पन्नावरती त्याला भारत सरकारला टॅक्स द्यावा लागत नाही. परंतु 180 दिवसापेक्षा कमी कालावधीत तो जर व्यक्ती परत आला भारतामध्ये तर मात्र त्याला भारत सरकारकडे त्या मिळालेल्या उत्पन्नावरती टॅक्स द्यावा लागतो. हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. उदाहरण घेऊयात आपण प्रियांका चोप्राचं. प्रियांका चोप्रा सध्या अमेरिकेमधली एक हॉलिवूडची सिरियल करते, त्यासाठी ती शूटिंगसाठी परदेशामध्ये अमेरिकेत गेली. त्यासाठी ती 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस अमेरिकेमध्ये राहिली. त्या शूटिंगसाठी किंवा त्या सिरियलसाठी तिला तिचं पेमेंट मिळालं. आता त्या उत्पन्नावरती ती भारत सरकारला टॅक्स भरणार नाही, तर ती कोणाला भरणार? अमेरिकन गव्हर्नमेंटला. मग अमेरिकन गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जो काही टॅक्सचा दर असेल, जो काही नियम असेल त्यानुसार ती अमेरिकेला टॅक्स भरेल. भारतामध्ये तिला टॅक्स भरण्याची गरज नाही. तर आता जे प्रियांका चोप्राचं उदाहरण पाहिलं तसंच आपल्या देशातले इतर सेलिब्रिटीज देखील, मग क्रिकेटर्स असतील, ॲक्टर असतील, ॲक्ट्रेस असतील, हे देखील परदेशामध्ये जातात आणि 180 दिवसापेक्षा जास्त दिवस ते त्या ठिकाणी राहतील अशा पद्धतीने ते सोय करतात. म्हणजे हे सलग 180 दिवसच असले पाहिजेत परदेशात असं नाही, तर एका वर्षामध्ये कधीही एकदा गेले परत आले परत गेले अशा पद्धतीने एका वर्षामध्ये ते 180 दिवस जर भारताबाहेर परदेशात राहत असतील आणि त्यांना जर मिळणारं उत्पन्न परदेशात प्राप्त होत असेल, परदेशी करन्सीमध्ये प्राप्त होत असेल, तर त्यांना भारतामध्ये टॅक्स भरावा लागत नाही. आणि कदाचित याच कारणासाठी हे जे सेलिब्रिटीज असतात ते सारखे बाहेर जात असतात आणि 180 दिवस जे आहेत ते परदेशामध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते कधी कधी जर त्या दिवसामध्ये 180 दिवस पूर्ण होत नसतील तर ते फिरायला देखील बाहेर जातात आणि 180 दिवस परदेशामध्ये राहतात. आणि जर त्यांना मग परदेशामध्ये जर पेमेंट मिळालं आणि जर ते परदेशी करन्सीमध्ये असेल तर मग त्यांना भारतामध्ये टॅक्स भरावा लागत नाही. परंतु त्या देशामध्ये, ज्या देशामध्ये त्यांना पेमेंट मिळालेलं आहे आणि त्या करन्सीमध्ये मिळाले, त्या देशातल्या नियमानुसार त्यांना त्या देशाकडे पेमेंट कर भरावा लागतो. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. क्रिकेटर्स देखील याच पद्धतीनं परदेशामध्ये जात असतात. 180 दिवसापेक्षा जर जास्त दिवस राहिले तर त्यांना भारतामध्ये कर द्यावा लागत नाही. परंतु लक्षात घ्या की जे क्रिकेट खेळासाठी त्यांना परदेश दौऱ्यावरती कधी कधी खूप मोठे दौरे असतात. एकाच वर्षामध्ये 180 दिवसापेक्षा जास्त दिवस
बाहेर ते क्रिकेट खेळू शकतात. पण त्यासाठी त्यांना जे काही पेमेंट BCCI कडून मिळतं त्याच्यावरती मात्र त्यांना कर द्यावा लागतो. परंतु या व्यतिरिक्त त्यांनी एखादी ऍड केली परदेशामध्ये आणि 180 दिवसापेक्षा ते जर बाहेर जास्त दिवस राहिलेले असतील आणि त्या ऍड मधून त्यांना पेमेंट मिळालं, समजा विराट कोहलीने बाहेर देशामध्ये गेला आणि तिथे त्याने पेप्सीची ऍड केली आणि त्या ऍड साठी त्याला मानधन मिळालं आणि एका वर्षामध्ये जर विराट कोहलीचे बाहेर असणारे दिवस मोजले तर ते 180 दिवसापेक्षा जास्त भरले तर मात्र त्याला भारतामध्ये त्या ऍड मधून जो पैसा मिळालाय त्याच्यावरती कर भरावा लागणार नाही. BCCI जो पैसा देईल मानधन म्हणून त्याच्यावरती मात्र त्याला कर द्यावा लागेल. तर ह्या एक बाबी आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे लक्षात आलं NRI काय प्रकार आहे. NRI म्हणजे तो भारताचाच नागरिक असतो, भारताचाच पासपोर्ट त्याच्याकडे असतो, फक्त तो भारतामध्ये राहत नसतो तर तो परदेशामध्ये राहत असतो आणि 183 दिवस जर तो बाहेर राहत असेल तर त्याला NRI म्हटलं जातं. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपल्याला दुसरे दोन प्रकार पाहायचे आहेत. PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आणि OCI म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया. आता हे दोन प्रकार काय आहेत तर लक्षात घ्या की या दोन सेवा आहेत किंवा या दोन योजना आहेत. कोणाला मिळतात या तर जे भारतीय नागरिक नाहीत, परदेशातल्या कुठल्या तरी एखाद्या देशाचे नागरिक आहेत अशा परदेशी लोकांना या सेवा आपल्या देशाकडून पुरवल्या जातात किंवा त्या लोकांसाठी या सेवा सुरू करण्यात आलेल्या आहेत. हा प्रकार काय असतो तर लक्षात घ्या की काही लोक असे असतात की ज्यांच्याकडे भारताचं नागरिकत्व नसतं, भारताचा पासपोर्ट नसतो, परंतु भारताशी ते निष्ठेने जोडलेले असतात. भारताशी एक जो काही बॉन्ड असतो तो खूप मजबूत असतो. मग ते त्यांचे काही नातेवाईक भारतामध्ये राहत असतात किंवा ते एखादा व्यक्ती अमेरिकेमध्ये गेलाय, तिथे काम करतोय आणि अमेरिकेचं नागरिकत्व त्याच्याकडे आहे, त्यामुळे भारताचं नागरिकत्व त्याच्याकडे नाही आणि त्याचे आई वडील मात्र भारतामध्ये राहतात किंवा रिलेटिव्ह भारतामध्ये राहतात असा व्यक्ती किंवा काही व्यक्ती परदेशी आहेत परंतु भारतामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतायत, भारतामध्ये मोठा उद्योग व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे, संस्था सुरू केलेली आहे किंवा भारतामध्ये त्यांना जमीन घेऊन या ठिकाणी त्यांना राहायचं आहे आणि व्यवसाय करायचा आहे. तर असे लोक जे आहेत त्यांना भारतामध्ये सारखं यावं लागतं, भारताला सारखी भेट द्यावी लागते, भारतामध्ये सारखं राहावं लागतं, कधी कधी खूप दिवसांसाठी भारतामध्ये राहावं लागतं. मग अशा लोकांना प्रत्येक वेळी आपण विजा द्यायचा का? म्हणजे आता असा व्यक्ती आहे आणि त्याला भारतामध्ये यायचंय, मग त्याने अप्लाय केलं भारताच्या परराष्ट्र खात्यामध्ये आणि त्याने विजासाठी अप्लाय केला, आपण त्याला विजा दिला, मग तेवढ्यापुरता विजा संपला की तो परत गेला, पुन्हा 4 दिवसानंतर पुन्हा भारतामध्ये त्याला यायचंय, पुन्हा तो विजा मागणार, आपण पुन्हा विजा देणार. परत असंच सारखं जर त्याला भारतामध्ये यावं लागत असेल किंवा खूप दिवसांसाठी भारतामध्ये त्याला राहावं लागत असेल तर मग त्याला प्रत्येक वेळी विजा देणं योग्य का? तर यामध्ये सवलत देण्यासाठीच ही PIO आणि OCI या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. मग ही PIO जी योजना आहे ती सुरुवातीला सुरू झाली 1999 मध्ये. ही काय होती तर असे लोक जे भारतामध्ये सारखे येतात त्या लोकांना विजा ऐवजी हे PIO नावाचं कार्ड देण्याची सोय केली. पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन कार्ड असं त्यांना कार्ड मिळत होतं. विजा देण्याऐवजी हे कार्ड त्यांना दिलं जात होतं आणि हे कार्ड त्यांना मिळालं की ते विदाऊट विजा कितीही वेळा भारताला भेट देऊ शकत होते, कितीही वेळा भारतामध्ये येऊ शकत होते. त्यांच्याकडे भारताचा पासपोर्ट नाही किंवा भारताचे नागरिक नाहीत, ते परदेशीच आहेत, फक्त त्यांना भारतात येण्यासाठी आधी जो विजा लागायचा तो आता विजा लागत नाही. त्यांना PIO कार्ड मिळालेला आहे आणि तो कार्ड आणि ते ज्या देशाचे आहेत त्या देशाचा पासपोर्ट एवढं दाखवायचं, त्यांना भारतामध्ये कितीही वेळा येता येऊ शकतं. विजा प्रत्येक वेळी त्यांना घेण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट, हे जे कार्ड आहे PIO कार्ड हे एकदा घेतल्यानंतर 15 वर्षापर्यंत व्हॅलिड असतं. लक्षात आलं? एकदा घेतल्यानंतर 15 वर्षापर्यंत ते कार्ड चालणार, त्याची व्हॅलिडिटी तेवढी. दुसरी गोष्ट, ते या PIO कार्डच्या माध्यमातून जेव्हा भारतात येतील तेव्हा ते भारतामध्ये 6 महिने कोणत्याही परवानगीशिवाय राहू शकतात. परंतु 6 महिन्यानंतर जर त्यांना भारतामध्ये राहायचं असेल तर त्यांना फॉरेन रजिस्टर ऑफिस जे असतं आपल्या देशाचं त्यामध्ये त्यांना नोंदणी करावी लागते की माझ्याकडे PIO कार्ड आहे आणि मला 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस भारतात राहायचं आहे. तर ते त्या ठिकाणी काय करतात, तुम्हाला परमिशन देतात.
आणि मग अशी नोंदणी करावी लागते. तर हे होतं PIO कार्ड, बरोबर आहे. पण 2005 मध्ये याच्यासारखीच आणखी एक योजना सुरू करण्यात आली, ती म्हणजे OCI कार्ड, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड होल्डर्स, अशी ही एक नवीन योजना सुरू करण्यात आली. हे नवीन कार्ड सुरू करण्यात आलं. आता हे देखील PIO सारखंच आहे, फक्त याच्यामध्ये अधिक सवलती आहेत. काय सवलती आहेत? हे कार्ड तुमच्याकडे असेल तरी देखील तुम्ही काय करू शकता, तर भारताला कितीही वेळा भेट देऊ शकता, विदाउट विजा भारतात कितीही वेळा येऊ शकता आणि भारतामध्ये कितीही दिवस राहू शकता. मग PIO आणि OCI यामध्ये फरक काय? तर PIO हे कार्ड 15 वर्षासाठी व्हॅलिड असतं, तर OCI कार्ड तुम्हाला एकदा मिळालं की ते आयुष्यभरासाठी कायम राहतं. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. हा एक पहिला फरक. दुसरा फरक, PIO कार्ड असणारा व्यक्ती भारतामध्ये 180 दिवस कोणत्याही परवानगीशिवाय राहू शकतो. त्यानंतर त्याला फॉरेन रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन नोंदणी करावी लागते. परंतु तुमच्याकडे जर OCI कार्ड असेल तर मात्र तुम्हाला कितीही दिवस भारतामध्ये राहता येतं. तुम्हाला त्यासाठी 6 महिने झाले नंतर तुम्हाला परमिशन घेण्याची गरज नाही. तर हा थोडासा फरक आहे OCI आणि PIO मध्ये. हा दोन एवढाच टेक्निकल किंवा तांत्रिक फरक होता सवलतींमधला. बाकी जर पाहिलं तर त्याचा उद्देश सेमच आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही विजा भारतामध्ये येण्यासाठी लागत नाही किंवा तुम्ही कितीही वेळा भारताला भेटी देऊ शकता. तर यासाठी या दोन योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या. इथं स्टार करून लक्षात ठेवा की हे PIO किंवा OCI कार्ड हे परदेशी नागरिकांना असतं, म्हणजे भारताचा नागरिक नसणाऱ्या व्यक्तींना मिळतं. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या दोन योजना सारख्याच दिसत असल्यामुळे, फक्त सवलतीमध्ये थोडासा फरक असल्यामुळे या दोन योजना मोदी सरकारने एकत्र केल्या 2015 मध्ये आणि त्यामुळे सध्या आता PIO जी योजना आहे किंवा PIO कार्ड आहे ते OCI मध्ये मर्ज केलेलं आहे. सध्या आता आपल्या देशामध्ये जर तुम्हाला आता अशा पद्धतीची सोय पाहिजे असेल परदेशी व्यक्तीला तर त्याला फक्त OCIचं कार्ड मिळेल. PIOचं कार्ड आता मिळत नाही आणि ज्यांची आधी PIOची कार्ड मिळालेली होती ते देखील आता OCI मध्ये मर्ज केलेले आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा 2015 पासून झालेला हा बदल आहे. आता लेटेस्ट मध्ये जर पाहिलं तर तुम्ही लक्षात घ्या की अक्षय कुमारने सध्या कॅनडा देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळे त्याचं भारताचं नागरिकत्व रद्द झालेलं आहे. तो भारताचा नागरिक आता नाही, पण तो भारतामध्येच राहतो, खूप दिवस राहतो. तर तो कसा राहतो? तर त्याला काही विजा मिळतो का मग प्रत्येक वेळी भारतात राहण्यासाठी? तर नाही. तर त्याला हे OCI कार्ड मिळालेलं आहे आणि त्या OCI कार्डनुसारच तो भारतामध्ये कितीही दिवसासाठी राहतो. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशी काही उदाहरणं आहेत की जे लोक परदेशामध्ये जातात, तिथल्या देशामध्ये काम करतात आणि काम करत असताना त्यांना त्या देशाच्या सवलती मिळवण्यासाठी तिथलं नागरिकत्व घ्यावं लागतं. म्हणजे उदाहरण जर घ्यायचं झालं तर तुम्ही अमेरिकेमध्ये एखाद्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये गेला आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये गेल्यानंतर जर समजा अमेरिकेमध्ये त्या देशाचा नागरिक झाल्यानंतरच काही करामध्ये सवलत मिळत असेल असा नियम असेल तर मग काय करणार? तो सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा व्यक्ती अमेरिकेचं नागरिकत्व घेणार. कारण का त्याला टॅक्समध्ये तिथं अमेरिकेचा नागरिक झाला तर त्याला सुविधा मिळते, तर तो त्या अमेरिकेचं नागरिकत्व घेईल आणि अमेरिकेचं नागरिकत्व घेतल्यामुळं भारताचं नागरिकत्व आपोआप रद्द होईल. कारण आपण पाहिलेलं आहे, घटनेमध्ये दिलेलं आहे, दुहेरी नागरिकत्व आपल्या देशात चालत नाही. मग आता हा व्यक्ती अमेरिकेचा नागरिक झाला, त्याने 10 वर्ष 20 वर्ष नोकरी केली आणि नोकरी करतोय तो, पण अमेरिकेचा नागरिक आहे, भारताचा नागरिक नाही. आता त्या व्यक्तीला भारतामध्ये वारंवार भेटी द्याव्या लागतात. म्हणजे मूळ तो भारताचाच आहे, त्याचे आई वडील भारतात राहतात, फक्त तो काम करण्यासाठी अमेरिकेत गेला आणि तिथे त्याने अमेरिकेचं नागरिकत्व घेतलं. पण भारतात त्याचं सगळं कुटुंब असल्यामुळे त्याला सारखं ये-जा करावं लागतं. मग तो प्रत्येक वेळी भारताचं विजा मागणार आहे का? तर नाही. मग त्यावेळी त्याला हे OCI कार्ड त्या व्यक्तीला मिळू शकतं आणि असं जर कार्ड त्याला मिळालं तर तो कितीही वेळा भारतात विदाउट विजा येऊ शकतो, कितीही दिवस राहू शकतो. तर या दोन PIO आणि OCI याच उद्देशाने योजना तयार करण्यात आलेल्या होत्या, सेवा तयार करण्यात आलेल्या होत्या. आता त्या दोन्ही एकत्र करण्यात आलेल्या आहेत. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून लक्षात घ्या की NRI, PIO आणि OCI या दोन गोष्टी पाहताना NRI हा भारताचा नागरिक असतो, त्यालाकडे भारताचा पासपोर्ट असतो,
त्याला भारतामध्ये मतदान देखील करता येतं. थोडक्यात तो भारताचाच नागरिक असतो, फक्त तो भारताच्या बाहेर राहत असतो, म्हणून त्याला नॉन रेसिडेंट इंडियन म्हटलं जातं. तर बाकी जे दोन आहेत OCI आणि PIO हे भारताचे नागरिक नसतात, ते परदेशाचे नागरिक असतात. फक्त भारतामध्ये त्यांना येण्या जाण्यासाठी सवलती पुरवल्या जातात. विदाऊट विजा येण्या जाण्यासाठी परवानगी दिली जाते आणि म्हणून त्यांच्यासाठी ही योजना किंवा सेवा सुरू केलेली आहे OCI किंवा PIO कार्डची. आणि सध्या तर आता PIO कार्ड नाही आहे, ते OCI कार्डमध्येच मर्ज करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. एकंदरीतच नागरिकत्वासंबंधी ज्या काही बाबी होत्या त्या आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत. म्हणजे आपण बघा, पुन्हा एकदा मी फ्लॅशबॅकमध्ये जातोय की आपण नागरिकत्वामध्ये काय काय पाहिलं. पहिल्यांदा आपल्या घटनेमध्ये काय दिलंय ते पाहिलं आणि मग त्यामध्ये आपण पाहिलं की 26 जानेवारी 1950 पर्यंत कोणाला नागरिकत्व मिळेल या संबंधीच्या तरतुदी या घटनेत दिलेल्या आहेत, कलम 5 पासून कलम 11 पर्यंत. परंतु 26 जानेवारी 1950 नंतर एखाद्या व्यक्तीला कोणत्या पद्धतीनं नागरिकत्व मिळेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व कशा पद्धतीनं रद्द होईल याच्या तरतुदी मात्र घटनेमध्ये दिलेल्या नाहीत. त्यासाठी संसदेने कायदा केला. तो कायदा आपण दुसऱ्या भागात पाहिला की तो म्हणजे भारतीय नागरिकत्वाचा कायदा 1955. लक्षात येतंय. आणि या कायद्यामध्ये आपण नागरिकत्व मिळवण्याचे 5 मार्ग पाहिले. त्यामध्ये जन्माने नागरिकत्व, वंशाने नागरिकत्व, त्यानंतर रजिस्ट्रेशन किंवा नोंदणीने नागरिकत्व, स्वीकृतीने नागरिकत्व आणि सगळ्यात शेवटी एखादा प्रदेश संपादन केल्यानंतर मिळणारं नागरिकत्व. या 5 मार्गाने नागरिकत्व मिळतं हे आपण त्या कायद्यामध्ये पाहिलं. तसंच 3 मार्गाने नागरिकत्व गमावलंही जातं हे देखील त्यामध्ये आपण पाहिलं. एक पाहिलं ज्यामध्ये स्वइच्छेने नागरिकत्वाचा त्याग केला असल्यास, दुसरं पाहिलं दुसऱ्या एखाद्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यास आपल्या देशाच्या नागरिकत्वाचा होणारा ह्रास, आणि तिसरं पाहिलं की एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून आपल्या देशाचं नागरिकत्व घेतलं असेल आणि ती बाब उघडकीस आली तर त्या व्यक्तीचं नागरिकत्व सरकार रद्द करतं. तर या 3 मार्गाने एखाद्या व्यक्तीचं नागरिकत्व गमावलं जाऊ शकतं हे देखील आपण या 1955च्या कायद्यामध्ये पाहिलं. आणि मग त्यानंतर आपण विजा म्हणजे काय, पासपोर्ट म्हणजे काय किंवा त्या बाबी कशासाठी आवश्यक आहेत, त्यांची भूमिका काय आहे ते समजून घेतलं. आणि सगळ्यात शेवटी NRI, PIO आणि OCI या बाबी काय आहेत, त्यांच्यामध्ये फरक काय आहे ते आपण पाहिलं. तर नागरिकत्वासंबंधी परीक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर पहिले 2 भाग खूप महत्त्वाचे आहेत की ज्यामध्ये घटनेमध्ये दिलेल्या तरतुदी आणि 1955च्या कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी. शेवटी जो भाग सांगितला तो आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने कमी महत्त्वाचा जरी असला तरी आपल्याला समाजामध्ये राहत असताना जे आजूबाजूला घडतं त्यासाठी ती माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न येणारच नाही असं नाही, पण शक्यता फार कमी आहे. परंतु त्या आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, त्या आपल्या जीवनाशी संबंधित असतात. कधीतरी आपल्यावरती पासपोर्टची वेळ येते काढायची किंवा आपल्याला विजा लागतो किंवा हे शब्द आपल्या सभोवताली आपल्याला दिसतात, ऐकायला येतात, वाचायला भेटतात, तेव्हा आपल्याला त्या शब्दाचा अर्थ नेमका कळलेला असणं गरजेचं आहे. म्हणून या बाबी शेवटच्या भागामध्ये आपण पाहिल्या, त्या स्किप करू नका. जरी त्या परीक्षेसाठी महत्त्वाच्या नसल्या तरी त्या माहीत असल्या पाहिजेत. एकंदरीतच अशा पद्धतीने नागरिकत्व हा जो काही आपला चॅप्टर आहे तो या ठिकाणी संपतो आहे. पुढचा भाग पुढच्या लेक्चरमध्ये सुरू करूयात. तोपर्यंत धन्यवाद.